आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याची उत्सुकता आहे। दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीनंतर होणारा हा पहिलाच मेळावा असल्यानं या मेळाव्याकडे नजरा लागल्या। गुढीपाडवा मेळाव्याच्या व्यासपीठावरनं गेल्या काही वर्षात राज ठाकरेंनी हिंदुत्व, स्थानिक मराठी अस्मिता आणि पायाभूत सुविधांवरील प्रश्न याविषयी आवाज उठवलेला आहे। यंदाच्या मेळाव्यातही याच मुद्द्यांचा समतोल दिसतो की नव्या रणनीतीसह राज ठाकरे पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। गेल्या 2 महत्त्वाच्या निवडणुकांमधली मनसेची पिछेहाट पाहता राज ठाकरेंना आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आगामी काळासाठी ठोस विचार देणं गरजेचं बनलंय। त्यामुळे 2026चा मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा केवळ पारंपरिक सभा न राहता पक्षाच्या पुनरुज्जीवनाचा रोडमॅप ठरू शकेल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनवणे थेट शिवतीर्थावरनं सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, सगळ्यात आधी तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या संध्याकाळी मोठ्या संख्येनं खरं तर मनसैनिक शिवाजी पार्कवरती यायला सुरुवात झाली, पण उत्सुकता आहे ती राज ठाकरेंच्या भाषणातल्या मुद्द्यांची। याबद्दल काय कळू शकतंय आणि सध्याचं शिवाजी पार्कातलं चित्र? अगदी आपण पाहतोय की मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला थोड्या वेळामध्ये सुरुवात होईल। राज ठाकरे यांचं आगमन जे आहे ते पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये होण्याची शक्यता आहे। काही मनसेचे नेते जे आहे ते पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर वर्षभरामध्ये संपूर्ण मनसेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांचं लक्ष लागलेलं असतं की नेमकं गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार आहे आणि तेच ऐकण्यासाठी सगळे महाराष्ट्रभरातून मनसैनिक आलेले आहे। आपण जर पाहिलं का पुढे जो स्टेज आहे तो सज्ज झालेला आहे आणि स्टेजच्या दोन्ही बाजूंना डिजिटल स्क्रीन लावलेले आहेत। याचा अर्थ राज ठाकरे काहीतरी व्हिडिओ जे आहे ते या ठिकाणून प्ले करून जे आहे ते काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्या कुठल्या मुद्द्यांवरती राज ठाकरे बोलणार आहेत? खरं तर आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि त्यामध्ये ज्या प्रकारे मनसेला पिछेहाट झालेली आहे, मनसेला बऱ्याच ठिकाणी पराभव पत्करावा लागलेला आहे, त्यामुळे त्यावरती राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत? कारण 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ही निवडणूक झालेली होती, मात्र त्यातही फार असा काही फायदा मनसेला होताना पाहायला मिळालेला नव्हता। त्यामुळे काही नव्याने यावरती काय बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरा मुद्दा आपण पाहतोय की तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय का रोहित पवार जवळपास 1.5 तास राज ठाकरेंना जे आहे ते भेटलेले होते आणि त्यानंतर मी माझ्या सभेत बोलेल अशा प्रकारचं जे आहे त्यांना आश्वासन दिलेलं होतं। त्यामुळे अजित पवारांच्या निधनासंदर्भात राज ठाकरे आज काही बोलणार का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय की यासारखे अनेक मुद्दे आहेत। सरकारवरती काही बोलतायत का? विरोधकांची भूमिका जी आहे ती महाविकास आघाडी असेल का याच्यावरती सुद्धा काही बोलतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय की ही संपूर्ण दृश्य जे आहे ती छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरची ही दृश्य आहेत आणि काही खुर्च्या ज्या आहेत आता पूर्णपणे भरायला सुरुवात झालेली आहे। खरं तर शिवाजी पार्कच्या दिशेने मोठ्या प्रमाणावरती मनसैनिकांचा जो आहे तो ओढा आपल्याला येताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये जे आहे ते या ठिकाणी या पुढच्या संपूर्णपणे सभेला सुरुवात होईल आणि त्यावेळी नेमकं मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा काय दिशा देऊन बोलतात आणि राज ठाकरे नेमकं वर्षभर आपल्या मनसैनिकांना काय दिशा देणार आहेत, कशावरती बोलणार आहेत, काय बरोबर राजू, इकडे राज्यातल्या मोठ्या राजकीय घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे आगामी वर्षभरासाठी आणि पुढच्या निवडणुकांपर्यंत अर्थात कार्यकर्त्यांना काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल, एक दिशा दाखवावी लागेल। त्याबद्दल राज ठाकरे कसा संवाद साधतात हे बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।